आणि वड्यातून 25 जणांनी विचार केला, आता कपडे बदला. काळी कपडे, तोंडाला काळं फासलं आणि मामांच्या तळाकडे येऊ लागले. हळूहळू येत नव्हते, पळत होते. येत होते, पळत होते. कसे माहित आहे का, आपल्या घरी मांजर असतं, मांजर दुधाचं बघुल्याकडे जाताना पाय वाजवत नाही बघा, अजिबात पाय वाजवत नाही. पळत होतं स्वार, पण अजिबात पाय वाजू देत होतं. एकामेकांना म्हणायचे पळा पळा, जवळ आले पळा. अरे अक्षरशः पळून पळून दमले. पळत असताना जेवढं पुढं पळल तेवढं मामांचा तळ पुढं दिसत होता. जेवढं पळल तेवढं पुढं दिसत होता. पळत होते, धावत होते. आखी रात गेली पळण्यात. उजळलं, तांबड फुटायला लागलं. तांबड फुटल्यावर ना दमले, धापा टाकायला लागले. मामांचा तळ पळण एवढं पुढेच आहे. त्यांना मामांनी त्यांना भ्रम झालता पळत असताना. आता ऐका, आपण बसमध्ये बसलो किंवा रेल्वेमध्ये बसलो, साईडची झाडं पळतात का? नाही ते पळत. आपल्याला जसा भास होतो, आपल्याला भ्रम होतो, झाडं पळतात पण पळत नसतात, तसं त्यांना भास होत होता आपण पळतोय. रात्र झाली, पळाले, पळून पळून दमले. पाठच झुंजूमंजू झाल्यावर ना एकामेकाला म्हणते, अरे रात गेली पण आपण अर्धाच्या वड्यातच आहे अजून. अक्षरशः त्यांना भ्रम झाला नव्हता, माझ्या मामाने भ्रमिष्ट केलं होतं. रात्र गेली. अरे त्याच्यामध्ये एक दिवस उगवल्यानंतर ऊन पडलं आणि त्या टोळीमध्ये 25 जणांपैकी एक हुशार मुकदम असतो बघा, कुठल्याच कामाला एक मुकदम असतो. ते मुकदमाचं नाव आहे बाळाप्पा बागडी. तो बाळाप्पा बागडी सगळं चोरांना जवळ बोलवून घेतलं आणि बाळाप्पा बागडी म्हणाला, अरे हा भूताटकीचा खेळ असावा, नाहीतर तो बाळू धनगर आहे ना, हा कोणीतरी साधू असावा. हे असं कसं काय घडू शकतं? आपण रात्रभर खोडाला भाज्या केला नसता. पळून पळून दमलं पण जाग्यावरच आहे, काय भानगड आहे? मग मामांच्या तळावर सकाळी आलं. कोण आलं? 25 जण आलं आणि मामांना पाहिलं. मामा तळाच्या असं साईडला बसलं होतं, जवळ कॉटवर बसलं होतं. ह्या 25 जण आलं आणि मामांच्या जवळ गेलं. जवळ जात असताना मामांनी विचारलं, अरे रात्रभर पळून पळून दमला काय? मामांची ओळख होती? त्या चोरांची मामांची ओळख होती? नाही. त्यांनी कसं काय ओळखलं? हे ओळखल्यानंतर सगळ्यात हुशार जो बाळाप्पा बागडी होता ना, त्यांनी विचार केला, हा सामान्य माणूस नाही, हा कोणीतरी साधू पुरुष असावा. अरे आपण रात्रभर पळालो मामांची मेंढर चोरण्यासाठी, आपल्याला हे घडलं नाही. आणि तळाव आल्यानंतर लगेचच या बाळू धनगराने विचारलं, रात्रभर पळून पळून दमलास का काय? त्याच वेळेस थरथर कापू लागला बाळाप्पा बागडी. अरे तो मुकदम होता, तो थरथर कापू लागलाच, पण त्या 20 जणांच्या नरड्याला कोरडच पडली. मग त्या रात्रभर चोराय आलेला, ऐका बघा, इकडे लक्ष द्या, तिकडे चालू द्या कालवा तसं. चोराय आलेल्या चोरांना, मामांच्या तळावर मेंढर चोराय आलेल्या चोरांना शिक्षा केली पाहिजे होती का नाही पाहिजे होती? केली पाहिजे, बरोबर ना? व्यवहार आहे. चोरांना म्हणजे कोणी असू द्या, जी वाईट कर्म करतो त्याला शिक्षा झाली पाहिजे ना. त्याला त्या 25 जणाला 21 जणाला नुसतं चोपून पोलीस स्टेशन मध्ये टायरात हाणायला पाहिजे होते का? खरं आहे. कुणी असू द्या, चोरी करू द्या, अन्याय करू द्या, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण मामांच्या तळावर आल्यानंतर उलट घडलं. काय घडलंय का? मामांना शरण आल्यानंतर मामांनी काय सांगितलं? त्या 21 जणांनी विनंती केली, मामा आम्ही चोर आहोत आणि तुमची मेंढर चोरण्यासाठी आम्ही रात्रभर पळालो, तुम्हाला माहित झालं, पण आम्हाला माफ करा, आम्हाला माफ करा, आम्ही शरण आलोय.